विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या सर्व बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओत एकूण 50 प्रश्न आहेत। पुढील 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण सर्व प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि डेली करंट अफेअरचे जे आपण शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असतो ते आवर्जून बघा, नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल। व्हिडिओला सुरुवात करा। सर्वात पहिला प्रश्न आहे, दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे 11 नोव्हेंबर रोजी। जागतिक विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 10 नोव्हेंबर। पुढील प्रश्न, अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आलेल्या स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय? तर ते आहे वायुपुत्र। पुढील प्रश्न, कोणत्या देशात 300 वर्षे जुना कार्तिक नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे नेपाळ। नोवाक जोकोविच या टेनिस खेळाडूने त्याच्या कारकिर्दीतील कितवा ATP टूर लेव्हल किताब जिंकला? 101वा। यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। पुढील प्रश्न, 2025च्या सर्वात आनंदी शहरांच्या यादीत कोणते शहर जगात पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे अबुधाबी। पुढील प्रश्न, 2025च्या सर्वात आनंदी शहरांच्या यादीत भारतातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले? तर ते आहे मुंबई। पुढील प्रश्न, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली? अनिल जग्गी। नुकतेच 10 नोव्हेंबर 2025 रोजी भारतात कोणत्या ठिकाणी स्फोटक भीषण घटना होऊन त्यामध्ये 8 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला? दिल्ली। पुढील प्रश्न बघतो आहोत, दरवर्षी जागतिक रेडिओग्राफी दिवस कधी साजरा करण्यात येतो? 8 नोव्हेंबर रोजी। 2026च्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये कोणत्या भारतीय संस्थेने अव्वल स्थान पटकावले? IIT दिल्ली। पुढील प्रश्न, सामिया सुलूह हसन कोणत्या देशाच्या राष्ट्रपती बनल्या? टांझानिया। जगातील सर्वोत्तम सरकारी संस्थांमध्ये कोणत्या संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला? उत्तर आहे अमूल। पुढील प्रश्न, बुकर पुरस्कारासाठी निवडलेले द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे किरण देसाई। आणि आपण जर परीक्षेचा पॅटर्न समजून घेतला तर परीक्षेत तुम्हाला पुस्तक झाले, त्यानंतर महत्त्वाच्या नियुक्त्या झाला, महत्त्वाचे दिवस झाले, याच पद्धतीने प्रश्न येत असतात। त्यामुळे तेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत। पुढील प्रश्न, 2025 COP30 हवामान शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल? बेलेम, ब्राझील या ठिकाणी। फ्रेंच शेव्हलियर डेल ऑर्डर नॅशनल डू मेरिट हा पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे सुनील कांत मुंजाल यांना। पुढील प्रश्न, 2025 वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? उत्तर आहे 150वा। आणि हे वंदे मातरम जे गीत आहे ते कोणी लिहिले? जर आपणाला येत असेल तर नक्की कमेंट करा, हा तुमचा होमवर्क आहे। पुढील प्रश्न, देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळमधील कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? उत्तर आहे कोची। पुढील प्रश्न, हरियाणा महिला आयोगाची 2026साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती करण्यात आली शेफाली वर्मा। आणि शेफाली वर्मा या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर कमेंट करायचं आहे। पुढील प्रश्न, नुकतेच DNA संरचना शोधणारे जेम्स D वॉटसन यांचे निधन कधी झाले? तर 7 नोव्हेंबर रोजी। बोईता बंदना हा सण कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो? उत्तर आहे आसाम। भारतीय नौदलातील 40वे मटेरियल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर ते आहेत B शिवकुमार यांनी। भारताचे 91वे ग्रँडमास्टर कोण बनले? तर राहुल VS। पुढील प्रश्न, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे प्रवीण दरेकर। आणि विद्यार्थी मित्रांनो, कंटेंट जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली एक हाईप बटन आहे त्यावर क्लिक करा, कारण की आपलं हे नवीन चॅनल आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही हाईप करतात तर यूट्यूब स्वतःहून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत असतो। त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि खाली हाईप करायला विसरू नका। पुढील प्रश्न, ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? गुजरात। कॅपिटल आहे गांधीनगर। 2026ची जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ती केली जाईल भारतात।
कोणता जिल्हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनला? तर तो आहे बालोद. भारतातील दानशूर व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहेत? तर ते आहेत शिव नाडार. 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला. हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो? तर शिवप्रताप दिन म्हणून. पुढील प्रश्न, राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे व शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. पुढील प्रश्न, दरवर्षी युद्धविराम दिवस कधी साजरा करण्यात येतो? 11 नोव्हेंबर रोजी. दरवर्षी जागतिक निमोनिया दिवस कधी साजरा करण्यात येतो? 12 नोव्हेंबर. अलीकडेच कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात स्कूल वेब ॲप लॉन्च करण्यात आले? तर ते करण्यात आले दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, कोलिन्स डिक्शनरीने कोणत्या शब्दाला 2025चा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलं? तर तो आहे वाईब कोडिंग हा शब्द. BSFची श्वान बबिता हिला कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर तो आहे राष्ट्रीय केनाईन शौर्य पुरस्कार 2025. पुढील प्रश्न, युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी कोणते पदक जिंकले? तर ते आहे सुवर्ण पदक. पुढील प्रश्न, भारताचा नेमबाज अनिश भानवाला यांनी जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले? तर ते आहे रौप्य पदक. पुढील प्रश्न, IUCN कडून गुड बेटर रेटिंग मिळवणारे एकमेव भारतीय नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ कोणते? तर ते आहे खांगचेड झोंगा राष्ट्रीय उद्यान. पुढील प्रश्न, मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे कर्नाटक, कॅपिटल बंगळुरू. पुढील प्रश्न, निमोनिया आणि त्याच्या प्रतिबंधाबद्दल जागतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी 2025मध्ये जागतिक निमोनिया दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर तो दिवस आहे 12 नोव्हेंबर. पुढील प्रश्न, डिजिटल आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत रिअल टाईम UPI EFTS पेमेंट लिंक सुरू केली? उत्तर आहे बहरीन. 2027च्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेचे आयोजन करण्यासाठी कोणत्या देशाची निवड करण्यात आली? उत्तर आहे इथिओपिया. पुढील प्रश्न, अमित शहा यांनी लॉन्च केलेल्या सहकारी DigiPay आणि सहकार DigiLoan ॲप्सद्वारे कोणत्या क्षेत्राचे डिजिटल रूपांतरण करण्याचे उद्दिष्ट आहे? उत्तर आहे शहरी सहकारी बँका. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रम स्थापन करण्याची योजना जाहीर केली? उत्तर आहे नागालँड. पुढील प्रश्न, शाश्वत पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी सेसी आणि NHAIने कोणत्या महामार्गावर सामंजस्य करार केला? तर तो आहे दिल्ली डेहराडून महामार्ग. पुढील प्रश्न, भारतीय हवाई दलाच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय हवाई दलाने कोणत्या शहरात पहिला पूर्ण प्रमाणात हवाई शो आयोजित केला होता? उत्तर आहे गुवाहाटी. पुढील प्रश्न, फ्लेश या कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो मिळाला आहे डेव्हिड स्लाजे यांना. पुढील प्रश्न, कैरो येथे झालेल्या ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रौप्य पदक कोणी जिंकले? तर ते जिंकलं आहे ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांनी. पुढील प्रश्न, ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल डेस कंट्रॅक्टर्स डी ऑटोमोबाईल्सचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय कोण? तर ते आहेत शैलेश चंद्रा. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 50 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि खाली हाईप बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही 1, 2, 3दा कितीही वेळेस व्हिडिओला हाईप करू शकता, तर नक्की हाईप करा. याने काय होईल की आम्हालाही मोटिवेशन भेटेल आणि आपला कंटेंट जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला तर आपल्या चॅनलची रीच जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना नक्की फायदा होईल. जर आपण एक्झामची तयारी करत आहात आणि जर आपल्याला चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर चालू घडामोडींचे जानेवारी 24 ते डिसेंबर 2025पर्यंतचे सर्व प्रश्न तुम्हाला मी उपलब्ध करून देतो आहे. तसेच तुम्हाला यावर आधारित ऑनलाईन टेस्ट देखील मी तुम्हाला देतो आहे. जवळपास 80 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला या पॅकेजमध्ये मिळणार आहे. यामध्ये 5000 प्रश्न आहेत, 150+ ऑनलाईन टेस्ट आहेत. ओरिजिनल प्राईस आहे 199, परंतु 99 रुपयामध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यासोबत तुम्हाला जे परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत जसे की पुस्तक आणि लेखक,
भारतातील सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, महत्त्वाचे ऑपरेशन, निर्देशांक, पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर स्थळे, वारसा स्थळे, GI टॅक्स, व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, अर्थसंकल्प, जनगणना 2011 आणि इतरही महत्त्वाचे टॉपिक यावर देखील तुम्हाला PDF फाईल भेटून जातील. तसेच आपण एक्झामची तयारी करतात तर आपल्याला सर्व तयारी करावी लागते. या अनुषंगाने आम्ही तुम्हाला खालील टॉपिकवर देखील 5 ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये भूगोल आहे, राज्यव्यवस्था आहे, इतिहास आहे, समाजसुधारक आहे, अर्थव्यवस्था आहे, विज्ञान आहे. त्यानंतर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर, कॉम्प्युटर हे सर्व तुम्हाला 99 रुपयामध्ये फक्त मिळणार आहे. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, मोबाईल नंबर OTP टाकून लॉग इन करा, कोर्स परचेस करा. याची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत असेल. नक्की तुम्ही फायदा घ्या. जर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून PDF फाईल जी असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली हाईप बटनावर क्लिक करा आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून करंट अफेअर हवे असेल तर व्हॉट्सअपचा ग्रुपची लिंक खाली दिली आहे, त्याला देखील आपण जॉईन करून घ्यायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं तर डेली सकाळी 8 आणि सायंकाळी 7 वाजता आपला करंट अफेअरचे शॉर्ट व्हिडिओ येत असतात, ज्यामध्ये आपण 5 अशी एकूण 10 प्रश्नांची तयारी आपणाकडून करून घेत असतो. तसेच त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला होमवर्क देखील देत असतो. जर तुम्ही आज व्हिडिओ बघितला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला होमवर्क म्हणून असणार आहे. नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. थँक्यू.